नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 धडा क्रमांक 4 पर्यावरणीय व्यवस्थापन हा बघणार आहोत। याच्या पूर्वी आपण या धड्याचे 2 लेक्चर बघितले होते। आजचं आपलं तिसरं लेक्चर आहे। आजच्या लेक्चर मध्ये जो माणूस आहे जाधव मोळई पायंग याची आपण गोष्ट शिकणार आहोत। अत्यंत चांगली गोष्ट आहे की पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी त्या एकट्या छोट्या माणसाने कसं जंगल उभा केलं। ओके, चला तर सुरू करूयात आजच्या लेक्चरला। हा जो धडा आहे मी मागच्या लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं आणि आताच्या लेक्चर मध्ये पण सांगतो, हा धडा जवळपास 4 ते 6 मार्कला येतोय। किती मार्कला? 4 ते 6 मार्कला येतोय। म्हणून या धड्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही, एकदम सोपा धडा आहे। आता आपल्याला एक लहान माणसाची गोष्ट शिकायची आहे। गोष्टच आहे, लहान लेकरांना सांगितले म्हटल्यानंतर ओके। आजचा आपला जो टॉपिक आहे, पहिला टॉपिक एक लहान माणसाची गोष्ट आहे। याच्यामध्ये एक माणूस होता जाधव मोळई पायंग नावाचा। ओके, त्यांनी कसं जंगल उभा केलंय, मोळई जंगल म्हणून ओळखलं जाते आज पण त्या जंगलाला। त्या जंगलाविषयी माहिती शिकायची। ओके, हा जो माणूस आहे या माणसाचं नाव आहे जाधव मोळई पायंग। जाधव मोळई पायंग, पायंग म्हटलं तरी पण चालतंय। ओके, इंग्लिश मध्ये थोडं वेगळं नाव दिलेलं आहे। मग आता इथं काय सांगितलंय, आसाम राज्यामधील जाधव मोळई पायंग हा एक कर्तबगार माणूस होता। कर्तबगार म्हणजे काय, तो एक मेहनती माणूस होता। ओके, पुढे काय सांगितलं, 1963 ला जन्मलेला मोळई जाधव वयाच्या 16व्या वर्षापासूनच जंगल कामगार म्हणून काम करीत होता। आता मी इकडे लिहून देतो काय सांगितलंय आपल्याला लहान माणसाच्या गोष्टीमध्ये। नाव काय त्याचं? जाधव मोळई पायंग। मोळई पायंग। ओके, हे जाणार आता वरती। त्याचं नाव आहे जाधव मोळई पायंग। त्याच्यानंतर ज्यावेळेस त्याचं वय 16 वर्ष होतं, किती वर्ष होतं वय? ज्यावेळेस वय वर्ष 16 होतं त्यावेळेस एक नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी। या ब्रह्मपुत्रा नदीला काय आला? पूर आला। आणि पूर आल्यानंतर जवळपास जे सापांची संख्या आहे, सापांची संख्या त्याला कमी दिसू लागली। म्हणजे याच्या समोरच मृत साप दिसले याला, म्हणजे मोठमोठे जे अजगर आहेत किंवा साप आहेत हे त्याला काय झाले, दिसून आले। ओके, हा मग आता नाव काय या माणसाचं? जाधव मोळई पायंग। हा एक कर्तबगार माणूस, याचं वय वर्ष ज्यावेळेस 16 होतं त्यावेळेस ब्रह्मपुत्रा नदीला काय आला? पूर आला। मग सापांची जी संख्या आहे त्याला कमी वाटू लागली, म्हणजे जे साप आहे, साप काय झाले, मृत झाले त्या नदीला पूर आल्यानंतर। मग ज्यावेळेस हा 16 वर्षाचा होता त्यावेळेस जाधव मोळई पायंग याने 16व्या वर्षी 20 बांबूची झाडं लावली। कशाची झाडं लावले? बांबूची झाडं लावले। मग ही जी 20 बांबूची झाडं आहे, या 20 बांबूच्या झाडामुळे झालं काय, त्याला असं वाटलं आता जर बांबूच्या झाडाचा जर विचार केला तर बांबूचे जे झाड आहे ते पाणी जादा शोषून घेऊ शकतात, पाणी जादा स्टोर करू शकतात। ओके, म्हणून यांनी काय लावलं, 20 बांबूचे झाडं लावले। पण 20 बांबूचे झाडं पुरे आहेत का ब्रह्मपुत्रा नदीला पूर आल्यानंतर ते सगळं पाणी शोषून घेण्यासाठी? नाही। तर मग ज्यावेळेस हा हळूहळू मोठा होत गेला, म्हणजे 20-25 अशा वर्षाचा होत गेला, त्यावेळेस एक स्वयंसेवी संस्था आली। स्वयंसेवी म्हणू शकता किंवा काही पण म्हणू शकता। ओके, एक संस्था आली। त्या संस्थेने जवळपास 200 हेक्टर, किती हेक्टर? 200 हेक्टरचा प्रोजेक्ट हाती घेतला। किती हेक्टरचा प्रोजेक्ट हाती घेतला? 200। मग 200 हेक्टरचा प्रोजेक्ट हाती घेतल्यानंतर हा जो प्रोजेक्ट आहे त्यांनी मधूनच सोडून दिला। काय केला? आता मधून सोडून दिला। आता मधून सोडून दिला म्हणजे काय केलं माहितीये का, जो जाधव मोळई पायंग होता का, त्यांनी काय केलं, हे जे प्रोजेक्ट होता आता त्याला पहिल्यांदाच वाईट वाटलं होतं, काय ब्रह्मपुत्रा नदीला पूर आलाय, साप मृत झालेत आणि त्याने 20 बांबूचे झाडं लावले होते त्या सापांचं संरक्षण करण्यासाठी। पण ज्यावेळेस जी संस्था आली तिने 200 हेक्टरचा प्रोजेक्ट केला, पण प्रोजेक्ट करत असताना तो मधूनच सोडून दिला। पण जाधव मोळई पायंग नावाचा जो माणूस होता त्याने तिथे हार नाही मानले। त्याने काय केलं माहितीये का, स्वतः झाडं लावले। स्वतः काय केलं? झाडं लावले। जर आपल्याला झाडं लावायला लावले ना,
ओके, तर आपण 1 ते 2 लावू शकतो दिवसातून झाड, आहे की नाही, कारण की आपल्याला कंटाळा येतो. पण हा जो जाधव मोलई पायंग याने जवळपास 1360 एकर झाड लावले. किती एकर? 1360. जवळपास भरपूर मोठं जंगल तयार केलं त्याने. 100 एकर जरी जागा दिसली आपल्याला तर किती मोठा तो पट्टा वाटतोय. याने एकट्याने 30 वर्षामध्ये, किती वर्षामध्ये? 30 वर्षामध्ये 1360 एकरचं जंगल उभं केलंय. आणि याच्यासाठी याला पद्मश्री अवॉर्ड सुद्धा भेटलाय. कोणता? पद्मश्री पुरस्कार देखील भेटलाय. आणि हा जो पद्मश्री पुरस्कार आहे हा भेटल्यानंतर ते जे जंगल आहे त्या जंगलाला नाव दिलं गेलं मोलाई जंगल. कोणतं नाव आहे? मोलाई जंगल. आज सुद्धा जर आपण आसाम राज्यात गेलो त्या राज्याचं नाव काय माहितीये का? राज्य कोणतं आहे? आसाम. त्या गावाचं नाव पण दिलेलं आहे. ओके, मग या आसाम राज्यामध्ये आज सुद्धा आपण जर गेलो तर मोलाई जंगल अस्तित्वात आहे. नाव काय होतं त्या माणसाचं? जाधव मोलाई पायंग. वय वर्ष 16 असताना ब्रह्मपुत्रा नदीला पूर आला. त्याच्यामध्ये साप मृत झालेले त्याला दिसून आले. साप मृत झाल्यानंतर त्याला वाईट वाटलं. त्याने 16व्या वर्षी 20 बांबूचे झाडं लावले. पण 20 बांबूचे झाडं हे ब्रह्मपुत्राच्या नदीला आलेल्या पुराचं पाणी शोषून घेऊ नाही शकत. म्हणून मग काय केलं, एक संस्था आलती, त्याने त्याच्यात सुद्धा काम केलं. त्या संस्थेचा प्रोजेक्ट होता 200 हेक्टरचा. पण तो जो प्रोजेक्ट आहे ना तो त्यांनी मधूनच सोडून दिला. मधून सोडून दिला. हा त्याच्यात जाधव मोलाई पायंग काम करत होता. पण याने हार मानली नाही. याने काय केलं, स्वतः एक एक झाड लावत गेला. एक एक झाड लावल्यानंतर जवळपास 30 वर्ष मेहनत घेतली. आणि 30 वर्षाच्या मेहनतीनंतर जवळपास 1360 एकर जंगल उभा केलं. आणि हे जे 1360 एकर जंगल उभं आहे त्याचं नाव आहे जाधव मोलाई पायंग, म्हणजे मोलाई जंगल. आणि याच कार्यासाठी याला काय भेटलाय? पद्मश्री पुरस्कार. आता जर आपण ती गोष्ट बघितली, इथं मी तुम्हाला एकदम शॉर्टकट मध्ये समजून सांगितले. हा माणूस आहे तो जाधव मोलाई पायंग. आता आसाम राज्यामधील जाधव मोलाई पायंग हा एक कर्तबगार माणूस होता. 1963 ला जन्मलेला. जन्म कधीचा आहे? 1963चा. जाधव मोलाई पायंग वयाच्या 16व्या वर्षापासून जंगल कामगार म्हणून काम करत होता. म्हणजे जंगल तोड करायची. जंगल कामगार म्हणजे काय? जंगलातून लाकडं काढायचे, लाकडं विकायचे, त्याच्यातून जो पैसा भेटेल तो घरासाठी वापरायचा, हे तो काम करत होता. त्याच्यानंतर गावाजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला, कोणती नदी सांगितली मी? ब्रह्मपुत्रा नदीला काय आला? पूर. आणि पूर आल्याने तेथील असंख्य साप, असंख्य म्हणजे मोजता येणारे साप काय झाले? मृत्युमुखी पडले. आणि मृत्युमुखी पडल्यानंतर त्याला वाईट वाटलं. यावर उपाययोजना म्हणून त्यांनी प्रथम केवळ 20 बांबूची रोपटी लावली. किती झाडं लावलेच? बांबूची 20 झाडं लावले. बरं, 20 झाडं लावल्यानंतर इथं काय सांगितलं? 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने, कोणता विभाग आहे? सामाजिक वनीकरण विभागाने त्या भागात 200 हेक्टरवर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला. वनीकरण म्हणजे काय? जंगल तयार करण्याचा प्रोजेक्ट सुरू केला, झाड लावण्याचा. पुढे काय सांगितलं? याची देखभाल करणारे मोलाई हे सुद्धा इतर जंगल कामगारांसोबत होते. मग बरेच लोक होते, त्याच्यापैकी जाधव मोलाई एक पण त्याच्यात होता. ही योजना थांबविल्यानंतर सुद्धा, आता ही योजना काय झाली? काही काळासाठी स्थगित केली. ही योजना थांबल्यानंतर सुद्धा मोलाईंचे कार्य अविरत सुरू राहिले. म्हणजे मोलाई ते काम करतच गेला, झाड लावतच गेला. झाड लावल्यानंतर झाड लावणे व त्याची देखभाल करणे हे काम निरंतर चालू ठेवण्याचा परिणाम म्हणजे ज्या परिसरात एकही वृक्ष नव्हता, तिथंच जर आपण बघितलं तर तिथं एक सुद्धा झाड नव्हतं, त्या ठिकाणी एका माणसाने सुमारे 1360 एकरचं जंगल उभा केलंय. किती एकर? 1360 एकर काही जोक नाही. पूर्ण 30 वर्ष मेहनत घेतली त्याने. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं? आज आसाम मध्ये जोरहाट ठिकाणाचं काय राज्य? आसाम जोरहाट येथे, कोकिलामुख येथे, जोरहाट राज्य आहे, कोकिलामुख नावाचं गाव आहे. हे जंगल मोलाईंच्या 30 वर्षांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झाले आहे. या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री या प्रतिष्ठेच्या किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. आज या जंगलाला काय नाव दिलेलं आहे? मोलाई जंगल म्हणून ओळखले जाते. अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात. इथं काय सांगितलंय? एक सामाजिक नोट दिलेली आहे. अनेक माणसे मिळून एक जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणले तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येते. आता ही जी स्टोरी जाधव मोलाई पायंगची, काय जाधव मोलाई पायंग आसाम राज्यात होता. जोरहाट नावाचा जिल्हा होता, कोकिलामुख नावाचं गाव होतं. 16व्या वर्षी ब्रह्मपुत्रा नदीला पूर आला.
त्या नदीला पूर आल्यानंतर असंख्य साप मृत्युमुखी पडले. त्याला वाईट वाटलं, त्याने केवळ 20 बांबूचे रोपटे लावले. त्याच्यानंतर सामाजिक वनीकरण विभागाने 200 हेक्टरवरती एक प्रोजेक्ट हाती घेतला, मधून त्यांनी तो सोडून दिला. पण जाधव मोलय पायंग याने तिचं जे काम आहे ते अविरतपणे चालू ठेवलं आणि अविरतपणे चालू ठेवल्यानंतर जवळपास 30 वर्षांच्या अथक प्रयत्नातून जवळपास 1360 एकर जंगल उभं केलं. आणि हे जे जंगल आहे त्याला काय नाव आहे, मोलाई जंगल म्हणून ओळखलं जातं. ह्या कार्यासाठी त्याला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिलाय. ओके, आता हे दिलं फास्ट मध्ये, एकदम डिटेलिंग आहे. जर तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये समजून घ्यायची गोष्ट तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. मी थोडा बाजूला होतो. ओके, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय तुम्ही. ओके, नक्कीच याचा स्क्रीनशॉट घेतला असेल. चला तर पुढच्या टॉपिक वरती जाऊयात आपण. आता इथं काय सांगितलंय, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता. पर्यावरणाचं संवर्धन तर करायचं, पण जैवविविधतेचं त्याच्यात काय काम आहे? जैवविविधता म्हणजे काय? जैव म्हणजे काय? जीवाविषयी सांगितलंय. कशाविषयी? जीवाविषयी. जीवामध्ये अनेक प्रकार असतात. काय आहेत? अनेक प्रकार असतात. जर आपण मानव जातीचा विचार केला किंवा माणसांचा विचार केला, माणसाचा विचार केला तर माझ्यासारखं दिसणार अजून कोणीच नसन. बरोबर आहे ना? का सगळे माणसं सारखे दिसते, सगळ्यांचे तोंड एके, पुरुष सगळ्यांचे तोंड सारखे, स्त्रियांचे तोंड सारखे. आता तुम्ही जे व्हिडिओ बघताय तुमचे सुद्धा तोंड वेगवेगळे, बरोबर आहे ना? मग ज्यावेळेस आपण जर माणसांच्या जातीचा विचार केला किंवा माणसांच्या जीवनाचा विचार केला तर माणसामध्ये विविध प्रकारचे तोंड दिसत आहेत, विविध प्रकारचे गुण दिसत आहेत, विविध प्रकारचे कलर दिसत आहेत. म्हणजे जीवामध्ये आपल्याला काय बघायला भेटतंय? वेगवेगळं पण. मग ज्या ज्या जीवांमध्ये वेगवेगळं पण बघायला भेटतंय त्याला काय म्हटलं जातंय? जैवविविधता. ओके, पुढे काय सांगितलं? पर्यावरणीय प्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम हा सजीवांवर होत आहे. आता पर्यावरणात प्रदूषण होणारच आहे, कारण की गाड्या इतक्या आहेत की ते पर्यावरणावरती प्रदूषण करतात, पर्यावरणाला हानी पोहोचवतायत. ओके, मग जर आपण दिल्ली किंवा मुंबई हे जे मोठमोठाले शहर आहे, गुजरातचं सुरत शहर, अहमदाबाद शहर, या शहरांचा जर विचार केला तर तिथे इतकं सारं प्रदूषण आहे, माणसांना नाही का श्वास घेण्यासाठी त्रास होतो, अस्थमा नावाचा आजार जडतो माणसांना. पण जर आपण पर्यावरण संवर्धन केलं तर हा जो त्रास आहे हा सुद्धा कमी होऊ शकतो. तिथं सांगितलंय तुमच्या परिसरात याची काही उदाहरणे तुम्ही पाहिले आहेत का? तुमचा पण परिसर आहे जिथं थंडी पडते, जिथं धुकं पडतंय, जिथं प्रदूषण होतंय, तुम्ही भरपूर उदाहरणे पाहिले असतील. ओके, त्यात अनेक प्राणी, त्यात अनेक प्रकारचे वनस्पती प्राणी अस्तित्वात होते. जर आपण सजीव सृष्टी बघितली तर ही विविधतेने नटलेली आहे. म्हणजे जर सजीव सृष्टीचा विचार केला तर तिथं प्राणी आहे, जंगल आहे, वनस्पती आहे, झाडं आहे, माणसं आहेत, त्याच्यानंतर छोटे किडे आहेत, मासे आहेत, तलाव आहे, समुद्र आहे, नदी आहे, भरपूर गोष्टी आहेत, आहे का नाही सजीव सृष्टीचा. पण ही कशाने नटलेली? विविधतेने. त्यात अनेक प्रकारचे प्राणी वनस्पती अस्तित्वात होते. आज आपण पाहतो की आपल्या मागील पिढ्यांकडून ऐकलेले विशिष्ट असे प्राणी आणि वनस्पती आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याला जबाबदार कोण? याला जबाबदार आपणच आहे भाऊ, आपण स्वतः. का बरं? त्याचं कारण असं आहे, कारण की आपण पर्यावरणाचं संरक्षण करत नाही. आपण मस्त म्हणतो, आता मी पण सांगतोय की नाही का पर्यावरण संवर्धन करा किंवा गाडीचं धूरबन करा, पण मी इथं येण्यासाठी काय वापरतोय? गाडीच वापरतोय ना. म्हणजे पर्यावरणाची काय होते? हानीच होते. म्हणून याला जबाबदार कोण आहे? आपण स्वतः आहे. जर आपण जुन्या काळातल्या लोकांच्या गोष्टी जर ऐकल्या तर ते एका खारुताई विषयी सांगतात. जी खारुताई म्हणजे शिखरो खार म्हणतोय का आपण त्याला, मोठी शिखरो खार कोणीच बघितलं नाही, आता छोट्याच दिसत आहेत. ओके, बरोबर. जर मोठी बघायचं आहे तर मोठी सुद्धा लाजोळ आहे आणि ती बाहेर येत नाही. त्याचं कारण असं आहे, तिला असं भेव आहे की लोक तिला मारून टाकतील किंवा तिला जाळ्यात नाही का कैद करून घेतील. ओके, पुढे सांगितलं निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमधील आनुवंशिक फरक. आता निसर्गामध्ये अनेक जाती आहे, त्या सजीवामध्ये अनेक फरक आढळतात. सजीवांच्या जातींचे अनेक प्रकार आहेत. ओके, जातींचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर विविध प्रकारचे परिसंस्था आहेत. परिसंस्थेनंतर या सर्वांमुळेच त्या भागातील निसर्गाला जी सजीव सृष्टीची समृद्धी लागते त्याला जैवविविधता म्हणतात. सजीव सृष्टी पृथ्वीचा जर विचार केला तर अनेक प्रकारचे प्राणी, वनस्पती किंवा अनेक प्रकारच्या परिसंस्था आहेत. यालाच काय म्हटलं जातंय? जैवविविधता म्हटलं जातंय. पुढे जर आपण बघितलं तर पुढं सांगितलंय विविधतेचे 3 प्रकार. 3च एका मोजून घेऊयात. ओके, 3 प्रकार. पहिला आहे अनुवंशिक विविधता, दुसरा आहे प्रजातींची विविधता आणि तिसरा आहे परिसंस्थेची विविधता. पहिला अनुवंशिक विविधता म्हणजे काय? अनुवंशिकतेमध्ये विविधता बघायला भेटते. बापांचे गुण मुलामध्ये ट्रान्सफर होतात, पण कधी कधी तोंड सारखे येतात का? एकदम हुबेहूब बाप जो आहे त्याचा मुलगा तसा होतो का? अजिबात नाही. मग त्याला काय म्हणू शकतो आपण? अनुवंशिक विविधता. ओके,
एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे अनुवांशिक विविधता होय. आता एकच जातीतील सजीव, समजा आपण मानव प्राणी आहे, जर आपले तोंड बघितले सगळ्यांची तर सगळ्यांची तोंड वेगवेगळे, म्हणजे काय, सजीवांमध्ये विविधता, अनुवांशिक विविधता बघायला भेटते. उदाहरणार्थ प्रत्येक मनुष्य दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा असतो, थोडासा नाही सगळ्याच वेगळा असतोय, आणि त्याचे विचार पण भरपूर वेगवेगळे असतात. पुढे सांगितलं, पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सजीवांमधील हे अनुवांशिक वैविध्य कमी झाले तर हळूहळू ते जातच नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. पण जर सजीवांमध्ये, माणसामध्ये जर त्यांचे जे तोंड आहे ते एकदम विरळ दिसायला लागले, म्हणजे कुरूप दिसायला लागले, तर ते जात नष्ट होण्याचा काय दिसू शकतो, आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्याच्यानंतर प्रजातींची विविधता, अनुवांशिक मध्ये माणसाचं उदाहरण आहे. प्रजातींची विविधतामध्ये काय, निसर्गामध्ये सजीवांचे असंख्य प्रजाती आढळून येतात. आता आपला जो निसर्ग आहे त्याच्यामध्ये सजीवांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहे, यालाच प्रजातींची विविधता म्हणतात. ओके, मग प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो. पहिल्या याच्यात उदाहरण माणूस होता. दुसऱ्या याच्यात काय, सजीव आहे, प्राणी आणि सूक्ष्मजीव. त्याच्यानंतर परिसंस्थेची विविधता. परिसंस्था म्हणजे काय, अशी एक गोष्ट किंवा असा एक घटक जो सगळ्यांना म्हणजे तिथे उपलब्ध करून देतोय. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपण जर नदी घेतली, नदीमध्ये काय, मासे. आपण माशामध्ये म्हणजे पाण्यामध्ये जाऊन श्वास घेऊ शकतो का, नाही, पण मासे पाण्यातून बाहेर निघाल्यानंतर श्वास घेऊ शकत नाही, मग मासे तिथून हलू नाही शकत. तेवढीच त्यांच्यासाठी काय झाली, एक परिसंस्था काय झाली, एक विशिष्ट क्षेत्राला काय म्हणू शकतो आपण, परिसंस्था म्हणू शकतोय. त्याच्यानंतर परिसंस्थेची विविधतामध्ये काय, प्रत्येक प्रदेशात अनेक परिसंस्था असतात. अनेक परिसंस्था आहे. नदी एक परिसंस्था आहे, समुद्र आहे, तलाव आहे, जंगल एक परिसंस्था आहे, एक अख्खी बिल्डिंग परिसंस्था आहे. पुढे सांगितलं, एखाद्या प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते. प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगवेगळे असतात. अर्थात नैसर्गिक व मानवनिर्मित अशा देखील दोन स्वतंत्र परिसंस्था आहेत. मग परिसंस्थेचे किती प्रकार आहेत, दोन. पहिला आहे नैसर्गिक, दुसरं कोणतं आहे, मानवनिर्मित. नैसर्गिक मध्ये नदी तलाव येऊ शकताय, पण मानवनिर्मित मध्ये बिल्डिंग येऊ शकते, आहे का नाही. त्याच्यानंतर बाग बगीचे येऊ शकतात, जे माणसाने होऊन तयार केलेले. ओके, पुढे जर आपण गेलो तर देवराया म्हणजे काय, जे पवित्र झाडं असतात त्यांना देवराया म्हटलं जातं. ओके, मग इथं काय सांगितलेलं आहे, सांगितलं म्हणजे एकच लक्षात ठेवायचं आहे की देवराई म्हणजे काय, देवाच्या नावाने राखलेलं पवित्र समजले जाणारे वन म्हणजे देवराई. ओके, हे परंपरेने चालत असलेले आलेले जंगल सरकारचे वन खात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले आहे. यालाच अभयारण्य सुद्धा म्हटलं जातंय. भरपूर अभयारण्य दिलेले आणि भारतात किती आहेत, 13,000 पेक्षा अधिक नोंदविलेले आहेत देवराया. ओके, महाराष्ट्रात कुठं आहे हे तुम्हाला याचा शोध करायला लावलाय. पुढे काय सांगितलंय, आता जैवविविधतेचे संवर्धन कसं करता येईल हे त्यांनी स्वतः सांगितलंय. दुर्मिळ प्रजातीच्या सजीवांचे संरक्षण करणे म्हणजे त्यांना खाऊ पिऊ घालणे आणि त्यांना शिकार न होऊ देणे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य यांची निर्मिती करणे. जे राष्ट्रीय अभयारण्य किंवा उद्याने यांची निर्मिती करणे म्हणजे काय, लोकांना ते जे दुर्मिळ झालेल्या प्रजाती त्या बघायला भेटते. प्राणी संग्रहालय सांगितलंय त्यांनी. काही क्षेत्र राखीव जैवविभाग म्हणून घोषित करणे. आता काही क्षेत्र असे ज्यांचे अजून राखीव जैवविभाग म्हणून घोषित नाही केला. मग जैवविभाग म्हणून घोषित नाही केलं म्हणून लोक काय करतात, तिथे जातात, ते जंगल तोड करतात किंवा जे प्राणी आहेत त्यांची शिकार करतात. मग त्याच्यामुळं काय होतंय, जे जैवविविधता आहे ती आपली धोक्यात येते, बरोबर आहे ना. मग ती धोक्यात नाही यायची तर पहिल्यांदा राखीव जैवविभाग म्हणून घोषित करणे गरजेचे आहे काही क्षेत्र. ओके, विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे. आता ज्या प्रजाती आहे त्यांच्यासाठी खास प्रकल्प सुरू करणे. पुढे सांगितलं, प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे. ज्या प्राणी आहे किंवा ज्या दुर्मिळ वनस्पती आहे त्यांचं काय संरक्षण करणे. कायद्यांचे पालन करणे, कायदे मोडू नये देणे. जर लेक्चर नंबर 2 बघितला त्याच्यामध्ये सांगितलंय कलम 49 अ ब क कसं काय चालतंय हे सगळं मी तुम्हाला सांगितलंय. तुम्ही जर तुम्हाला बघायचंय कायद्यांचं कसं पालन करायचंय तर लेक्चर नंबर 2 मध्ये जाऊन बघू शकताय. 7वां काय आहे, पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे. जे ज्ञान आलेलं आहे मागून चालत त्याची नोंद करून ठेवणे म्हणजे पुढच्या लोकांना पण, पुढच्या पिढीला पण ते समजेल. ओके, आता इथं काय सांगितलंय, तुम्हाला माहित असलेले चिन्ह इथे चिटकवा. ओके, तुम्हाला चिटकवायचं इथे. हा प्रश्न विचारला जातोय 6 मेला किंवा आपलं काय म्हणतो त्याला घटक चाचणीला. ओके, किंवा प्रिलिम्स पूर्व परीक्षेला विचारला जातोय. जर आपण पहिल्यांदा बघितलं याच्यात एक माणूस कचरा टाकतोय म्हणजे काय, आता केर कचरा जो घरात नाही टाकायचा तो बाहेर जाऊन टाकला पाहिजे, त्याचं योग्य ठिकाण आहे. ओके, त्याच्यानंतर 2 नंबर जर बघितलं, चार्जर दिलंय आणि हिरवं पान दिलंय म्हणजे आपल्याला इथं सांगितलेलं आहे हरित ऊर्जेविषयी. कशाविषयी, हरित ऊर्जेविषयी. जर हरित ऊर्जेविषयी जर इथं सांगितलंय तर 5व्या धड्याचं एक्सप्लेनेशन आताच दिलंय, इंट्रोडक्शन.
हा हरित ऊर्जेच्या दिशेने जायचं आहे आपल्याला, म्हणजे 5वा धडा शिकायचा आहे, त्याच्यामध्ये हरित ऊर्जा कशी तयार होती हे शिकायचं आहे. सायकल दिली आणि हिरवा दिलाय. सायकल म्हणजे काय, सायकलने प्रदूषण होतंय का? अजिबात नाही. जर आपण आपल्या गाड्यांचा विचार केला तर गाड्यां प्रदूषण होतंय, म्हणून आपण जास्त करून सायकलीचा विचार केला पाहिजे. याच्यानंतर काय, पाण्याचा थेंब आहे हात आहे, म्हणजे पाण्याच्या थेंबाला पडण्यापासून वाचतंय. म्हणजे काय, याचं म्हणणं आहे पाणी वाचवा. पाणी काय करायचं आपल्याला, वाचवायचं आहे. म्हणजे दुष्काळात येणाऱ्या गोष्टीपासून आपल्याला काय करता येईल, प्रिव्हेंट म्हणजे थांबता येईल किंवा त्याचं आधीच निस्तारीकरण करता येईल. ओके. आणि शेवटचं आहे आजच्या लेक्चरचा टॉपिक. आतापर्यंत या प्रकरणामध्ये आपण पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण संदर्भातील कायदे बघितले होते. आता राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मोठमोठ्या संस्था आहेत, त्या कार्य करतायत. त्या संस्थांचे नाव लक्षात ठेवायचे. ओके. आणि याच्यापैकी सगळ्यात मेन काय माहिती आहे का, ग्रीन पीस. काय नाव आहे संस्थेचं, ग्रीन पीस. ही पर्यावरण विषयक कार्यरत असणारी जगातली सर्वात मोठी संस्था आहे. जगातली सगळ्यात मोठी पर्यावरण विषयक कार्य करणारी संस्था कोणती, ग्रीन पीस. 26 देशातील आणि 25 लाखाहून अधिक व्यक्ती, किती देशातील, 26 देशात आणि 25 लाखाहून अधिक व्यक्ती त्याच्या सभासद आहेत. वरील संस्थांच्या कामाविषयी माहिती मिळवा. आता मिळवा नाही तर नका मिळवू, कारण की पेपरला येणार नाही. ओके. मग कोणते, स्वयंसेवी. स्वयंसेवी म्हणजे काय, स्वतःहून काम करणारे, दुसऱ्यावरती अवलंबून नाही, दुसऱ्यांचे पैसे येते मग आपण स्वतः काम करायचं. स्वतःहून पैसे भरणाऱ्या, स्वतःहून पर्यावरणाचं संरक्षण करणाऱ्या संस्था. आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण संस्था. हे फक्त एकदा वाचायचं, डोक्यात बसन. पहिली कोणती आहे, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, जी की मुंबईमध्ये. त्याच्यानंतर CPR एन्व्हायरमेंट ग्रुप, न्यू चेन्नई. त्याच्यानंतर गांधी पीस फाउंडेशन एन्व्हायरमेंट सेल, दिल्ली ठिकाणी आहे. चिपको सेंटर. चिपको आंदोलन विषयी जर ऐकलं तुम्ही, चिपको आंदोलन काय सांगतंय, ज्यावेळेस झाड जंगल तोड होत होती, झाड तोड होत होती, त्यावेळेस स्त्रियांनी काय केलं, झाडाला कवटाळलं, झाडाला चिकटल्या, आणि लोकांनी काय केलं, त्यावेळेस झाडं कापलं नाही. त्याला चिपको आंदोलन म्हटलं जातंय. त्याच्यानंतर सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन, अहमदाबाद, ही तिहेरी गढवाल या ठिकाणी चिपको सेंटर. त्याच्यानंतर केरळ शास्त्र साहित्य परिषद, त्रिवेंद्रम. जर तुम्ही वाचलं तरी पण समजून जाणार आहे, वाचण्यामध्येच आपला टाइम जातोय. भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन, पुणे ठिकाणी आहे. विक्रम साराभाई, अहमदाबाद या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय संस्थेविषयी विचारलं जात आहे. IUCN कुठे आहे, स्वित्झर्लंडमध्ये. IPCC कुठे आहे, जिनेवामध्ये. युनेप कुठे आहे, केनियामध्ये. WWF म्हणजे फाईट नाही ती. ओके. WWF म्हणजे वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड, हे न्यूयॉर्क मध्ये. त्याच्यानंतर काय आहे, बर्ड लाईफ इंटरनॅशनल मुख्यालय केम्ब्रिज ठिकाणी आहे. आणि हरित हवामान निधी, सोंगलो म्हणजे दक्षिण कोरिया मध्ये आहे. जर आपण आजचं लेक्चर बघितलं तर एकदम इंटरेस्टिंग आहे, कारण की आपली सुरुवातच जाधव मौलवीपासून झाली. तो कोण होता, काय होता, काय केलं त्यांनी, किती वर्ष झाडं लावले, कोणता पुरस्कार भेटलाय, त्यांनी कोणतं जंगल उभं केलंय, त्याचं नाव काय, हे सगळं आपण बघितलंय. आणि पुढे पर्यावरण संवर्धन, जैवविविधता हे देखील बघितलंय. त्याच्यानंतर जैवविविधतेमध्ये 3 प्रकार कोणते कोणते, अनुवांशिक, प्रजातीची, परिसंस्थेची. 3 विविधता करूनच जायचे, कारण की विचारलं जात आहे. त्याच्यानंतर देवराया, चिन्हांचे नावं, जैवविविधतेचं संवर्धन कसं करू शकतोय, आणि शेवटी काही संस्था होते आपण बघितलंय. चला, आत्ताचं जे लेक्चर आहे हे शेवटून 2 नंबरचं लेक्चर होतं. उद्याचं लेक्चर शेवटचं लेक्चर आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये शेवटचा जो टॉपिक आहे, दुर्मिळ झालेल्या प्रजाती, हे आपल्याला शिकायचंय. चला तर आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. जर चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.